नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल. तर मी आलो आहे आता निकिताच्या घरी. इथेच आम्हाला खूप उशीर झाला आहे, त्यामुळे निकिताला बोललो की चल लवकर. निकिता लवकर आली आणि आम्ही निघालो. उद्या आहे माझा प्रॅक्टिकल, पण तरी आम्ही चाललोय. पण अजून विचार नाही केला कुठे जायचंय. तर आम्ही आलो देवरोड पर्यंत. अजून काही ठरलं नाही. तेवढ्यात अक्षय बोलतो की तळेगावच्या पुढे घाटेश्वर मंदिर आहे महादेवांचं, आज तिथं जाऊ. तर चला मग आज तिथेच जाऊ. आणि ठरवताच थोड्याच पुढे जाऊन आम्हाला देवरोडचा गुरुद्वारा दिसला, जो लांबूनच दिसायला खूप भारी होता. जाता लागलेली खूप तहान. मग अक्षयने विचारलं नीरा पिणार का. मग त्याने नीरासाठी थांबवलं. मग आम्ही इथं 2 नीरा घेतले. नीरा घेतल्यानंतर आम्ही एकमेकांना चेअर्स केलं. मग निकिताच्या मनात एक प्रश्न आला की नीरा बनतो कशाने, आणि तोच प्रश्न तिने नीरा विक्रेत्याला विचारलं आणि त्याचं उत्तर त्याने दिलं. तर नीरा पिऊन झाल्यावर थोड्याच पुढे येताच आम्हाला दिसतो बिर्ला गणपती. तर आम्ही आता आलोय तळेगावच्या पुढे माऊली हॉटेल. त्याला लागूनच जो रस्ता जातो तो जातो आपल्या डेस्टिनेशनकडे. तिथून सरळ जाताच आम्हाला दिसली कॉस्मॉस फ्लावर्स, जे फक्त विंटर सीझनमध्येच फुलतात. या फुलांमुळेच हा रस्ता अजून छान दिसतोय. आता आपण टाकवे तालुका मावळ ह्याच्यामध्ये एंटर करतोय. तर पुढे जाताच आम्हाला एक तलावासारखं दृश्य दिसलं, पण ते दृश्य तलाव नसून शेती होती, आणि ती भाताची शेती असून पाण्याखाली बुडलेली होती, आणि दुसऱ्या साईडलाच भाताची काढणी चालू होती. आणि हेच तांदूळ इंद्रायणी तांदूळ आहे. तर आम्ही आत्ता एक्झॅक्ट लोकेशनवरती आलो आहे, आणि आत्ता आम्ही जातोय मंदिराकडे जातो. आणि हा रस्ता खूपच शांत होता. जवळच एक विहीर होती आणि त्यामध्ये एक बोट सुद्धा होती. बिचाऱ्याचं पोल्युशनमुळे तोंड खराब झालेलं आहे. गाडी चालून तर त्यामुळे इतकं मस्त थंड पाणी. आपण पोहोचलाय आता एक्झॅक्ट लोकेशन. तर हे मस्त असं हे आजूबाजूला घर पण आहे. हे काम पण चालू आहे, शेतातली भात काढणी पण चालू आहे. वाव. तर हे आहे मंदिर.
आणि आम्ही आता चाललोय त्या तलावाकडे. माझा पार्टनर कुठे? भेटला. हाय पार्टनर हाय. पार्टनर जरा इथं आल्यानंतर ना हरवून गेलाय निसर्गरम्य वातावरणामध्ये. खूपच हरवून गेलाय तुम्ही. या चला. तर आत्ता आम्ही आलो या तलावाकडे. खूपच मोठा आणि लांब असं तलाव आहे. तर इथं आल्यानंतर कोणी पाण्यामध्ये उतरू नये, कारण तिथंच एक बोर्ड गेलाय की सावध राहा. तरी खोल आहे. येऊन काय चाळे बिळे करू नका. जरा पाया पडायला आले तर पायच पडा. मध्ये वगैरे कोणी जाऊ नका. इथे मासे पण खूप भारी आहेत. शांत आहे ती जागा. शांतच राहू द्या आल्यावर. उद्या आहे माझा DBMSचं प्रॅक्टिकल आणि आम्ही आज आलो इथे हिडन प्लेस बघायला. पण काय आता अभ्यास करायचा मग मूड नव्हता म्हणजे मनस्थिती जरा बदलली होती. मग म्हणलं आता फिरून यावं काहीतरी. मग आम्ही जस्ट निघालो आणि पोहोचलो इथे. या तुम्ही पण. आणि खूप चांगली जागा आहे. इथे आल्यावर माइंड फ्रेश होतं. पकडायचा विचार करतोय का? मंदिरमध्ये येऊन असं कामं करू नये रे. पाप लागेल. आमचं इकडं सगळं फिरून झाले, तर आम्ही चाललोय आता. भूक लागली आहे. पैसे नाही आहे. पैसा भरेगी. चल चलो.